नमस्कार. आज आपण एका अशा संघर्षाबद्दल बोलणार आहोत जो खरं तर आपल्या सगळ्यांच्या आत कुठेतरी सुरू असतो. तो म्हणजे पापाशी चाललेला लढा. धर्मशास्त्र याला पतित अवस्था असं म्हणतं. म्हणजे बघा, चांगली गोष्ट करण्याची इच्छा तर खूप असते, पण तरीही मन वाईटाकडेच ओढलं जातं. तर ही लढाई आपल्या मनात नक्की कशी घडते आणि त्याचे परिणाम काय होतात? चला आज हेच जरा खोलात जाऊन समजून घेऊया. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत. आधी आपण बघू की ही शापित जमीन आणि देह ही संकल्पना काय आहे. मग आपल्या आतल्या आंतरिक युद्धाबद्दल बोलू. त्यानंतर हा लढा आपण एकट्याने का नाही जिंकू शकत ते समजून घेऊ. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, यावर एकमेव उपाय काय आहे आणि त्या उपायामुळे कृपेने कोणतं फळ मिळतं हेही पाहूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. या समस्येचं मूळ गंमत म्हणजे एका बाह्य परिणामात आहे. स्रोतानुसार मानवी जीवनाचा जो मूळ स्रोत आहे म्हणजे जमीन, तिच्यावरच एक शाप आला. उत्पत्तीच्या पुस्तकातील हे वचन आपल्याला काय सांगतंय? हे सांगतंय की मानवी जीवन आता संघर्षाने भरून गेलंय. म्हणजे जिथे एकेकाळी सगळं सहज आणि आनंदी होतं, तिथे आता कष्ट आणि अडचणी आहेत. आणि हो, हे फक्त शेती करण्याच्या कष्टांबद्दल नाहीये, तर हे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक संघर्षाचं एक प्रतीक बनलंय. आणि मग ही जी बाहेरची समस्या आहे ना, तीच आपल्या आतल्या स्थितीचा एक रूपक बनते. विचार करा, जशी शापित जमीन सहज फळं देण्याऐवजी काटेकुटे उगवते, अगदी तसंच मानवी मनात सुद्धा काही प्रयत्न न करता नकारात्मक विचार आणि भावना आपोआप तयार व्हायला लागतात. आणि हे जे वाईट विचार आहेत, हत्या, व्यभिचार, चोरी, हेच ते काटे आहेत. स्रोतांनुसार पतित मानवी हृदय म्हणजे आपलं मन नैसर्गिकरित्याच अशा गोष्टी निर्माण करतं. आणि या फक्त वरवरच्या क्रिया नाही आहेत बरं का, तर या सगळ्याच्या मागे जे विचार आहेत, जे हेतू आहेत, ती एक खूप खोल समस्या आहे जी थेट आतून येते. ठीक आहे, तर आता आपण या समस्येच्या अजून खोलात जाऊया. पाहूया की हे पाप आपल्या मनात नक्की कसा संघर्ष निर्माण करतं. हा प्रश्न बघा, चांगलं करण्याची इच्छा तर आहे, पण मी ते करूच शकत नाही, असं का? हा प्रश्न म्हणजे त्या आतल्या लढाईचं अगदी केंद्रस्थान आहे. मनात तीव्र इच्छा आहे की योग्य वागावं, पण कृती मात्र नेमकी उलटी घडते. मला वाटतं हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी नक्कीच आला असेल, नाही का? रोमकरांस लिहिलेल्या पत्रानुसार आपल्या आतमध्ये दोन नियमांचं, दोन शक्तींचं एक युद्ध सतत सुरू असतं. एका बाजूला आहे आपल्या मनाचा नियम, ज्याला देवाच्या नियमात आनंद वाटतो, ज्याला चांगलं करायचंय. आणि दुसऱ्या बाजूला आहे पापाचा नियम, जो या चांगल्या इच्छेच्या विरोधातच लढतो आणि आपल्याला अक्षरशः हतबल करून पापाचा कैदी बनवतो. आणि मग यातूनच हा हताश उद्गार बाहेर पडतो, मी किती दुर्दैवी आहे, या मृत्यूच्या शरीरातून मला कोण सोडवेल? हा उद्गार त्या आतल्या लढाईतली सगळी निराशा, सगळी हतबलता व्यक्त करतो. जेव्हा कळत असूनही एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेविरुद्ध वागते आणि स्वतःला थांबवूच शकत नाही, तेव्हा अगदी अशीच असहाय्यता जाणवते. आणि हीच जी हतबलता आहे, ती आपल्याला आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे घेऊन येते. स्रोतांनुसार हे जे आतलं युद्ध आहे ना, ते जिंकण्यासाठी फक्त आपली इच्छाशक्ती, आपलं विल पॉवर पुरेसं नाहीये. याकोबाच्या पत्रानुसार पापाचं एक चक्रच आहे, एक सायकल. सुरुवात होते एका छोट्याशा वाईट इच्छेपासून, मग ती इच्छा पापाला जन्म देते आणि मग ते पाप जेव्हा पूर्ण वाढतं तेव्हा ते मृत्यूला जन्म देतं. हा एक असा नैसर्गिक प्रवाह आहे ज्याला फक्त स्वतःच्या ताकदीनं थांबवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, एखादी व्यक्ती वरवरचे नियम कदाचित पाळू शकेल, पण मनापासून अगदी आतून चांगलं वागणं, जसं की आपल्या शत्रूंवर प्रेम करणं किंवा आपल्या स्वार्थी इच्छांवर पूर्णपणे विजय मिळवणं, हे खरंच मानवी शक्तीच्या पलीकडचं आहे. थोडक्यात काय, तर या भागाचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. स्रोत आपल्याला हेच सांगतात की कोणतीही व्यक्ती फक्त स्वतःच्या बळावर पापाच्या या चक्रातून पूर्णपणे बाहेर पडू शकत नाही. यासाठी बाहेरून मदतीची गरज आहे, एका वेगळ्याच्या शक्तीची गरज आहे. आणि मग इथेच या संपूर्ण गोष्टीत एक खूप महत्त्वाचं वळण येतं. जिथे माणसाचे प्रयत्न संपतात, बरोबर तिथेच एका दैवी उपायाची सुरुवात होते. तर मग उपाय काय? स्रोतांनुसार त्या मृत्यूच्या शरीराच्या आणि शापित देहाच्या समस्येवर एकच थेट उत्तर आहे, आणि ते म्हणजे पवित्र आत्मा. जिथे आपला देह आणि आपली इच्छाशक्ती कमी पडते, तेथे आत्म्याचं कार्य सुरू होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा उपाय म्हणजे काही जादूची कांडी फिरवल्यासारखा नाहीये. पवित्र आत्मा आपल्याला एक नवीन शक्ती देतो, योग्य निवड करण्याची क्षमता देतो, पण निवड शेवटी आपल्यालाच करायची असते.
एकतर आत्म्याच्या मार्गावर चालून पापावर विजय मिळवायचा किंवा पुन्हा त्याच जुन्या इच्छांच्या मागे धावायचं. तर मग समजा ही निवड केली, हा दैवी उपाय स्वीकारला, तर त्याचे सकारात्मक परिणाम काय होतात, कोणते बदल घडून येतात, चला पाहूया. आठवतंय, आपण सुरुवातीला जमिनीच्या रूपकाबद्दल बोललो होतो. चला पुन्हा तिकडेच येऊया. जशी शापित जमीन काटे उगवते, तसंच पापाने भरलेलं आयुष्य दुःखच निर्माण करतं. पण जेव्हा पवित्र आत्मा आपल्या हृदयात काम करायला लागतो, तेव्हा तेच आयुष्य, तीच जमीन सुंदर फळांनी भरून जाते. आणि ही आहेत ती सुंदर फळं: प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि आत्मसंयम. हे फक्त वरवरचं वागणं नाहीये, तर हे आपल्या चारित्र्याचे, आपल्या स्वभावाचे गुणधर्म आहेत. आणि हे सगळं पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमुळं अगदी नैसर्गिकरित्या घडतं, जसं एका निरोगी सुदृढ झाडाला आपोआप सुंदर फळं येतात. आणि हाच या संपूर्ण विश्लेषणाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जे सगळे सकारात्मक बदल आहेत, हे गुणधर्म आहेत, हे आपण आपल्या कष्टाने किंवा संघर्षाने कमावलेले नाहीयेत. नाही, तर ते दैवी कृपेमुळे मिळालेले एक वरदान आहे. ही माणसाच्या यशाची गोष्ट नाही, तर ही दैवी कृपेची गोष्ट आहे. तर मग शेवटी प्रश्न तोच उरतो, कोणी स्वतःच्या बळावर पापावर विजय मिळवू शकतं का? या संपूर्ण विश्लेषणानुसार मानवी प्रयत्न अपुरे पडतात आणि खरा विजय हा केवळ बाहेरून मिळणाऱ्या दैवी कृपेनेच शक्य आहे. हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतो.